चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला। मात्र विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी उपस्थित नसल्यानं चर्चांना उधाण आलं। वडेट्टीवारांना नामदेव किरसान यांचा अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहणं आवश्यक होतं, असं यावर प्रतिभा धानोरकरांनी सांगितलं। मवियाचे उमेदवार नामदेव किरसान यांनी गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यापूर्वी त्यांनी भव्य मिरवणूक काढून शक्ती प्रदर्शन केलं। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारही यावेळी उपस्थित होते। काँग्रेस उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळेंनी भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीचा उमेदवार अर्ज दाखल केला। प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। गेल्या 25 वर्षांनंतर पहिल्यांदाच ईव्हीएमवर पंजाचं चिन्ह पाहायला मिळाल्यानं निवडणूक अधिकच चुरशीची होणार आहे। खासदार सुनील मेंढेंनी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरलाय। मागील 5 वर्ष खासदार असताना केलेल्या कामावर विश्वास ठेवून भाजपनं आपल्याला उमेदवारी दिली आहे। पुढेही आपण जनतेच्या हिताची कामं करणार असून 3.5 लाख मतांनी निवडून येऊ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले सातारा लोकसभा लढण्यावरती ठाम आहेत। दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन परतल्यानंतर उदयनराजेंचं साताऱ्यात जंगी स्वागत करण्यात आलं। जेसीबीतून उदयनराजेंवर पुष्पवृष्टी करण्यात आली। वर्धा प्रहार संघटनेच्या 50 कार्यकर्त्यांनी रक्तदान करून बच्चू कडूंना निवडणूक लढवण्याचं साकडं घातलं। कडूंनी लोकसभा सभागृहात जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मांडावेत, त्यांना आपण मोठ्या संख्येनं विजयी करू असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे यांचं फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल ताशाच्या गजरात स्वागत झालं। मवियाच्या ठाकरे गटाकडनं त्यांना उमेदवारी मिळाल्यानं कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। यावेळी कार्यकर्त्यांनी हाती शिवसेनेचा झेंडा तसंच फिक्स खासदार सिन्नरचा वाघ अशा आशयाचे बॅनर घेऊन त्यांचं स्वागत केलं। हिंगोली लोकसभेसाठी उद्धव ठाकरे गटाकडून हिंगोली जिल्हाप्रमुख नागेश आष्टीकर यांना उमेदवारी जाहीर झाली। त्यानंतर आखाडा बाळापूरमध्ये कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला। यावेळी महाविकास आघाडीच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीनं संजय केवट यांना उमेदवारी जाहीर केली आहे। केवट एकलव्य सेनेच्या माध्यमातून जिल्ह्यात सामाजिक कार्य करतात। मच्छीमार समाजाचा नेता म्हणूनही केवट यांची ओळख आहे। महाराष्ट्रात महायुती लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारकांची नेमणूक करण्यात आली आहे। स्टार प्रचारकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच योगी आदित्यनाथ, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत असतील। याशिवाय भाजपचे इतर बडे नेते प्रचारात असतील।